नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल, ते सुद्धा कोलगेट स्माइल। तर आपल्या कोलगेट स्माइलनं आज अनेक लेडीजच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे। गीता, तेलीताई, लताताई, सविता बुट्टे, सुनीता, आरती, किती जणांची अशी नावं तुम्हाला सांगू की सकाळी उठल्यावर कोलगेट काढतानाच त्यांना आठवतो की ताईने सांगितलंय कोलगेट स्माइल द्या म्हणून। तर खूप 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 थँक्यू की तुमच्या चेहऱ्यावर एक हसू यावं, दिवसाची सुरुवात एक हसून व्हावी, यासाठीच मी तुम्हाला ते सांगत असते। मला चांगलं माहिती आहे की अवचेतन मन आपलं कसं काम करतं की तुम्ही कधीच विसरणार नाही कोलगेट हातात घेताना जे जे बघतात व्हिडिओ ते की ताईनं सांगितले कोलगेट स्माइल कर म्हणून। दात घासताना तुम्हाला कोलगेट स्माइल आठवल्याशिवाय राहणार नाही आणि दिवसाची सुरुवात तुमच्या गोड होईल, यासाठीच मी रोज सांगत असते। निदान माझा व्हिडिओ असं तर दिवसभर चेहऱ्यावरची स्माइल जाऊ देऊ नका। निगेटिव्ह विचारांना थाराच मिळत नाही। ज्यावेळी आपण स्माइल करतो ना त्यावेळी निगेटिव्ह विचारांना थाराच मिळत नाही। ते म्हणतात अरे हे तोंड हसते ना, आपण काय निगेटिव्ह विचार करतोय, चला आपण पण आनंदात जाऊया, असं होतं। म्हणून निगेटिव्ह विचार असू दे, दुःख असू दे, सगळ्यांच्या नशिबाला दुःख आहेत। कोणी नाही, तुम्ही मी कुणी सुटलो नाही याच्यातनं की आपण दुःखी नाहीये, सगळे दुःखी आहेत। कुठल्या ना कुठला एक मार्ग माणसाला कमी असतो आणि तिथून तो दुःखी असतो, पण त्याचा स्वीकार करायचा, त्याला म्हणायचं माझ्या हातनं ये, माझ्या मागं ये, मी हसत कोलगेट स्माइल देत तुझं स्वागत करते, ये दुःखा, तू किती आहेस आणि मी किती आहे हे बघूया। आणि चांगल्या माणसालाच दुःखाच्या परीक्षा द्याव्या लागतात, याच्यावरही मी व्हिडिओ केलाय। तर चला, सगळेजण ज्याची वाट बघतायत त्या दोन गोष्टी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, पण व्हिडिओ संपेस्तोवर कुणाच्याही चेहऱ्यावरची स्माइल गेली नाही पाहिजे। 2 मिनिटं गेली लगेच आठवायचं, ताईनं सांगितलंय चेहऱ्यावर एक छोटीशी स्माइल कायमस्वरूपी ठेवायचा। आणि कमेंट बॉक्स असाच कोलगेट स्माइलनं भरला पाहिजे, हे लक्षात ठेवा। कायमस्वरूपी जोवर ताई जिवंत आहे ना तोवर तुम्हाला हसायलाच लावणार, हे लक्षात ठेवा। आज तुम्हाला सगळ्यांना बॉटलवर ऑफर पाहिजे होती, तर बॉटलला ऑफर म्हणजे बॉटलची किंमत मी कमी करू शकत नाहीये, पण मी माझ्या तयार वस्तू तुम्हाला काही ना काही त्याच्यावर फ्री देऊ शकते। तर येत आहे मार्गशीर्ष महिना। मार्गशीर्ष महिना म्हणजे लक्ष्मीचा महिना, लक्ष्मीचा महिना म्हणजेच विष्णूंचा पण महिना। मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्वतः कृष्णानं सुद्धा सांगितलं आहे की यावेळी त्यांची जर सेवा केली तर ते खुश होतात। कृष्ण रूप कुणाचं? तर विष्णूंचं। म्हणून मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला आपल्या एंजल क्रिस्टल बॉटलवर 1 जानेवारीपासून ह्याचे दर वाढवू शकतात। त्यामुळं बॉटल आत्ता लवकरात लवकर घ्या। या बॉटलवर हा आपला रुद्राक्ष ट्री 100 रुद्राक्ष ट्री नाही, गोमती चक्र ट्री, ह्याच्यामध्ये 100 रुद्राक्ष आहेत आणि याच्यामध्ये 100 गोमती चक्र आहेत आणि 25 रुद्राक्ष आहेत किंवा 20 रुद्राक्ष असतील। तर या प्रकारचं हे गोमती ट्री तुम्हाला या बॉटलवर संपूर्णपणे फ्री मिळणार आहे। आजपासून ऑफर चालू आहे, ती किती तारखेपर्यंत आहे हे मी सांगितलेलं आहे, सकाळी कम्युनिटीला फोटो टाकलेला आहे। तर त्याप्रमाणे सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र एकदा किंमत विचारा आणि त्याच्यावर तुम्हाला जेव्हा वाटेल तेवढं या 5-6 दिवसात तुम्ही पेमेंट करू शकता। दुसरी गोष्ट, अगदी ज्याला नडीचं असेल त्यांनी अर्ध पेमेंट करून ठेवू शकता, जानेवारी महिन्यात राहिलेलं पेमेंट करून बॉटल घेऊ शकता। याच ऑफरमध्ये बॉटल त्यावेळी सुद्धा तुम्हाला मिळेल, पण शक्यतो करू नका। 10-20 जणांपर्यंत ठीक आहे, पण सगळ्यांनीच जर अर्धे पैसे भरले तर मग मला ऑफर कॅन्सल करावी लागेल। ऑफर यासाठी असते की रोख पैसे करा खरेदी आणि त्याच्यावर एवढं सुंदरसं गिफ्ट मिळवा। बघा, घराची शोभा वाढवण्यापेक्षा सुद्धा घरात सतत विष्णूंचा वास राहतो आणि विष्णूंचा वास म्हणजे तिथंच लक्ष्मीचा वास आहे। त्याबरोबरच बॉटल कोणाला नवी नाहीये, बॉटल आता सगळ्यांना पाठ झाली आहे। तर या बॉटलवर आहेत 7 चक्राचे सिम्बॉल, त्याचबरोबर आयुष्यातली तुमचे दुःख कमी करणारे 4 एंजल नंबर आणि आहेत 11 क्रिस्टल। 11 क्रिस्टल मधले 3 क्रिस्टल घेतले भारतातले आहेत आणि बाकी सगळे क्रिस्टल हे बाहेरच्या देशातले आहेत, कारण ते क्रिस्टलच आपल्या इथं मिळत नाहीत। त्यामुळे ओरिजिनल 11 क्रिस्टलचे हे त्याच्यामध्ये आहेत, चिप्स त्याच्यामध्ये आहेत सगळ्या। तर काय करायचं आहे, वर आहे माझा ह्याच्यावर कोलगेट स्माइलचा छानसा फोटो।
तर काय करायचं आहे आपल्याला, याच्यावर ही फक्त बॉटल रात्री पाण्यानं भरून ठेवायची आहे. झोपताना तुम्ही घरात 1 माणूस आहे 2 माणूस आहे, उठल्या उठल्या जेवढं पाणी पिऊ शकता तेवढंच पाणी ह्याच्यामध्ये भरत जा. ह्याच्यावर सॉक्स येतो. आपण ज्यांना रेकीची नावं दिलेली आहेत मला, तेवढ्याच जणांनी ह्याच्यातलं पाणी प्यायचं आहे. बॉटल शक्यतो कोणाला दाखवू नका. काम झालं की त्याला सॉक्स घालून व्यवस्थित ठिकाणी ठेवत जा. बॉटल फ्रीजमध्ये ठेवू नका, किचनमध्ये कुठंही ठेवत जा. पिरियडचं ह्याला कोणतंही बंधन नाही, पण सुतकाचं ह्याला बंधन आहे. ते सुद्धा जर तुमच्या घरातलं सुतक असेल तर 12 दिवस ह्याला हात लावायचा नाही. सुतकाचा टच ह्याला झाला नाही पाहिजे. कुठं तुम्ही माहितीच ना आला, कशाच ना आला, तरी ह्याला टच नाही झाला पाहिजे. लक्षात ठेवा, ह्याच्यात कधीही सूर्य उदय झाल्यावर पाणी नाही राहिलं पाहिजे. तुम्ही उठताय 7 वाजता ते पिताय ठीक आहे, पण दिवसभरासाठी ही बॉटल कधीही भरून ठेवायची नाही. चुकून माकून जर असं झालं तर त्यातलं पाणी ओतायचं आणि 3 दिवस बॉटल देवापाशी ठेवायची. रोज त्याला उदबत्ती ओवाळायची. त्यावेळी पुन्हा त्याचा ओरा क्लीन होईल आणि तुम्हाला ती वापरायला योग्य होईल. सूर्याचा प्रकाश याला चालणार नाही, म्हणजे उगवत घरातच असू देते, पण उगवल्याला दिवस ह्याला चालत नाही. तर रात्रभर हा एनर्जी देत असतो. प्रत्येकानं येऊन ह्याला हात लावून तुमच्या घरातल्या ज्या लोकांच्या ज्या अफर्मेशन आहेत त्या देत जा आणि पाणी पिताना पण त्याच अफर्मेशन देत जा. आज धावपळीच्या जगामध्ये ज्यांना अफर्मेशन द्यायला वेळ नाही त्यांना खाली इथं चिठ्ठी ठेवत जा की या अफर्मेशन आहेत म्हणून. नुसतं 2 मिनिटं बघून आणि निदान पाणी पिताना तरी अफर्मेशन देत जा. बरं, या बॉटलला इथं खाली हे झाकण आहे. हे झाकण उघडायचे. आजपर्यंत कोणीच विचारलं नव्हतं, पण कालच एक प्रश्न आला की ताई क्रिस्टल कुठनं घालू म्हणून. तर इथं झाकण आहे, हे ओपन करायचं आणि यात खाली तुम्हाला क्रिस्टल घालायचे आहेत. क्रिस्टल मी थोडेसे जास्त दिलेले आहेत. कधी कधी क्रिस्टल पडतात. काय होतात, घालताना जमिनीवर पडलेला क्रिस्टल घेऊ नका. बॉटल जमिनीवर ठेवू नका. तर हा क्रिस्टल ह्याच्यामध्ये घाला. शक्यतो सगळे बसतायत, तरी थोडेसे उरले तर तुम्ही कुठेही ठेवू शकता ते. आणि परत ह्याचं झाकण बंद करायचंय. पुन्हा या क्रिस्टलपाशी तुम्हाला जायचं नाहीये. बॉटल धुवायची असेल तर आतनं विसळा. बाहेरचं काहीही त्याला घासत पुसत बसू नका. तर माझा फोटो टिकेल, कारण फोटो ह्याच्यावर चिटकवलेला आहे. या प्रिंट सारखा नाहीये, नाहीतर मग फोटो तुम्हाला टिकणार नाही माझा. तर या प्रकारे ही बॉटल वापरायची आहे. आयुष्यातली सारी दुःख दूर करतं. कमेंट बॉक्स भरभरून भरलेले आहेत की तुम्हाला किती फायदा होत आहे लोकांना या वॉटर बॉटलचा. तर चला, तुम्हाला आजची ऑफर कळली. आजपासून 5-6 दिवस तीच ऑफर राहील. शुक्रमणीवर ऑफर चालू आहे. जे घ्यायचे राहिलेत त्यांनी घ्या. लक्ष्मी पावलावर ऑफर चालू आहे. तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर ऑफर चालू आहे, तर तुम्ही त्याचाही लाभ जरूर घ्या. तर सगळ्यात मोठं जो मी क्रिस्टल तयार केला आहे, सरस्वती क्रिस्टल जो तयार केला आहे, त्याच्याबद्दलची आज महत्त्वाची माहिती. म्हणजे तुम्हाला त्या दिवशी क्रिस्टल ओपनिंगच्या दिवशी मी सगळी माहिती दिली आहे, तरी सुद्धा अजून सांगते सगळ्या गोष्टी. की लॉ ऑफ अट्रॅक्शन, क्रिस्टल, एंजल नंबर हे सगळं गणित एकत्र असतं. त्याच्यामुळं हा क्रिस्टल तुम्हाला 1000% काम करणार आहे. क्रिस्टल वापरायचा आहे कसा, हा पहिला प्रश्न आहे. 3 वर्षाच्या मुलापासनं ते अगदी जोवर शिक्षण घेतायत, म्हणजे आता मी शिक्षण घेते अजून, तर मी सुद्धा हा वापरते. तोपर्यंत जोवर तुमच्या आयुष्यामध्ये शिक्षण आहे तोवर तुम्ही हा क्रिस्टल वापरू शकता. त्याचप्रमाणे ज्यांना बोलायचं, म्हणजे तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही अजून बोलण्याची कोणती कामं करतायत की तिथं तुमच्या जिभेवर सरस्वती पाहिजे, तेव्हा तुमची माणसं तुमच्याकडं अट्रॅक्ट होतील. तर अशा सुद्धा व्यक्ती सगळेजण, हे विद्याभ्यासाची असो किंवा कुणाला काही पटवून द्यायचंय, काउन्सिलिंग करायचंय, त्या सगळी लोक हा क्रिस्टल वापरू शकतात. नुसते विद्यार्थी असं नाही किंवा नुसते 10वी-12वीचे विद्यार्थी असं नाही. एवढा फायदा आहे त्याचा. क्रिस्टलवर सरस्वती यंत्र ही पहिल्यांदा माझी आयडिया आहे आणि ही तुम्हाला जगात कुठेही मिळणार नाही. यापुढे जर कुणी हा क्रिस्टल तयार करेल तर ती आपली कॉपी असेल. तुम्ही कितीही गुगल करा, काही करा, कुठेही तुम्हाला हा क्रिस्टल सापडणार नाही, कारण हा माझा क्रिस्टल आहे. मी स्वतः आपल्या परिवारासाठी माझे गेले 2-3 महिने अभ्यास करून तयार केलेला हा क्रिस्टल आहे. या क्रिस्टलवर सरस्वती मातेचं यंत्र आहेच आणि वर तुम्हाला अभ्यास लक्षात राहण्यासाठी, परीक्षेमध्ये योग्य मार्क मिळण्यासाठी, अभ्यासात लक्ष लागण्यासाठी या क्रिस्टलवर एंजल नंबर दिलेले आहेत. हे एंजल नंबर कमीत कमी 41 वेळा दोन्ही बोलायचे आहेत. आता कसा तुमच्याकडे वेळ आहे, बोला किंवा लिहा,
एखादी डायरी वेगळी घाला. किती मिनिटं लागणार आहेत तुम्हाला? 3 मिनिटं लागतील. 1.5 मिनिटाचा खेळ आहे. 41 वेळा नंबर लिहिणं. मी म्हणते 5 मिनिटाचा. तर अभ्यासातनं 5 मिनिटं वाया गेली आपली तर काही बिघडत नाही. त्यामुळे 5 मिनिटं जर तुमचे पाठ होऊस्तोवर फक्त थोडा वेळ लागेल. पाठ झालं की आपण झटपट लिहू शकतो. आता क्रिस्टल वापरायचा कसा? क्रिस्टलला अफर्मेशन द्यायच्या कशा? जर मुलं छोटी असतील तर आई वडील ह्याला अफर्मेशन देऊ शकतात. आई वडील, बहीण, भाऊ, आजी, आजोबा, एका घरातले एवढी लोक, चुलते नाही, एका घरातली एवढी लोक या क्रिस्टलला हात लावू शकतात. आईला वेळ नाहीये तर आजीनं अफर्मेशन दिल्या, आजोबांनी अफर्मेशन दिल्या, छोट्या मुलांसाठी तरीही चालतात. ज्या मुलांना म्हणजे 5वी पासनच्या मुलांना जिथं अफर्मेशन कळायला सुरुवात होते त्यांनी स्वतःचा क्रिस्टल स्वतः वापरा. त्याचा फायदा जास्तीत जास्त होईल. मी म्हणते छोटेपणापासूनच त्यांना बोलायला शिकवा. म्हण असं, म्हण असं, म्हण असं. म्हणजे ती पिढी इतकी मस्त घडेल. सरस्वती क्रिस्टल वापरणारी जी नवी पिढी असेल बालवाडीपासून ती पिढी अशी घडेल की आपल्या भारताला योग्य नागरिक आणि मोठे डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. एवढी पॉवर आहे या क्रिस्टलमध्ये. आता महत्वाची गोष्ट, लॉ ऑफ अट्रॅक्शन, क्रिस्टल, एंजल नंबर या सगळ्याचं मिळून सारा आहे हा क्रिस्टल. वापरायचा आहे कसा? इथं आपल्याला उपयोग करायचा आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा, एंजल नंबरचा. तर जसं मी सांगते तसं सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यावर 1000% विश्वास ठेवणं. लॉ ऑफ अट्रॅक्शनवर काय महत्वाचं असतं? विश्वास डगमगू द्यायचा नाही. हा क्रिस्टल आहे, ह्यानं माझं काम होणार आहे आणि त्याच्यासाठी लागणारे कर्म आणि अभ्यास मी चांगला करणार आहे. हे सगळ्यात मोठं गणित तुमच्या डोक्यात पाहिजे. विश्वास तेवढाच ठेवला पाहिजे. त्यामुळं लॉ ऑफ अट्रॅक्शनला वर डाऊट घेऊ नका. म्हणजे आई वडील जे आत्ता मला विचारतायत, ताई आमचं मुलं असं आहे, मग घेऊ का, मग उपयोग होईल का, हे रडगाणं नको आहे. इथं चुकाल तुम्ही. इथं तुम्हाला काय गरज आहे सगळ्यात पहिल्यांची की 1000% विश्वास पाहिजे. हा क्रिस्टल माझ्या मुलाचं भाग्याचा उदय करणार आहे. तो मोठ्या परीक्षांमध्ये, कुठलीही परीक्षा तुमची असो, अगदी नोकरी असो, तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं असो, ती सुद्धा एक परीक्षाच आहे. तोपर्यंत ह्याचा तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. तर ह्याच्यापासून फायदा होणार आहे ही 1000% गॅरंटी. बॉटल असू दे, क्रिस्टल असू दे, 520चा राजा, कुठेही असू दे, कुणी असू दे, लक्षात ठेवा कायमचं तुमची 1000% विश्वास असणं आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनवर, युनिव्हर्सवर डाऊट करणं ही गोष्ट कधीही नाही घडली पाहिजे. दुसरा, तुमचा युनिव्हर्सवर भरोसा असेल, तुमचा क्रिस्टलवर भरोसा असेल तर तुम्हाला पडणारच पडणार जेवढे मार्क तुम्हाला हवे आहेत. आता यासाठी तुम्हाला मी टेक्निक सांगते. 2 क्रिस्टल वापरायच्या 2 टेक्निक सांगते. सगळ्यात पहिली टेक्निक, सकाळी उठल्या उठल्या आपला क्रिस्टल आपण ज्यावेळी म्हणतो कराग्रे वसते लक्ष्मी, त्याच वेळी आपला क्रिस्टल आपल्या हातामध्ये पाहिजे. क्रिस्टल हातामध्ये घेऊन तुम्ही कराग्रे वसते लक्ष्मी म्हणू शकता. त्यानंतर तुम्ही क्रिस्टलकडे बघून तुम्हाला जर एक वेळ असेल किंवा नसेल, एकदा तरी ह्याच्या खालचे नंबर वाचा. नंतर सरस्वती मातेचा श्लोक तुम्हाला येत असेल तर म्हणा, नाहीतर हे सरस्वती माता मी तुला वंदन करत आहे, तू माझ्यावर अशीच प्रसन्न राहा की जेणेकरून मी माझ्या या परीक्षेमध्ये एवढ्या टक्क्यानं उत्तीर्ण होत आहे. हे झाल्यावर अफर्मेशन द्यायला ज्या सुरुवात करायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिलं, धन्यवाद युनिव्हर्स, तुझी मला बुद्धी दिली आहेस त्यासाठी. हे सगळ्यात पहिलं वाक्य पाहिजे. लिहून ठेवा, नाहीतर काही करा. तू जे मला दिल्या आहेस बुद्धी त्यामध्ये मी खूप खुश आहे. थँक्यू युनिव्हर्स. हे शब्द पहिल्यांदा थँक्यू, ब्रह्मांड म्हणा, काय म्हणायचं असेल ते म्हणू शकता. त्यानंतर हसतमुखानं याला अफर्मेशन द्या. त्या अफर्मेशन अशा असतील की मी दिवसात किती तास करतो, शांत चित्तानं 5 तास अभ्यास करतो. तो अभ्यास माझ्या खूप छान प्रमाणे लक्षात राहतो. त्याच अभ्यासामधले सारे प्रश्न मला परीक्षेत येतात. थँक्यू युनिव्हर्स. जसा मी क्रिस्टलचा वापर करतोय तसं माझ्या स्वप्नामध्ये, माझ्या मनामध्ये परीक्षेला येणारे प्रश्न हे मला आधीच कळत आहेत. त्यासाठी थँक्यू युनिव्हर्स. त्यामुळं मी भरभरून अभ्यास करत आहे. थँक्यू युनिव्हर्स. त्याचबरोबर मला या परीक्षेमध्ये जो अभ्यास गरजेचा आहे तो अभ्यास करायला मला फार उत्साह वाटत आहे.
त्यासाठी थँक्यू युनिवर्स. मी खूप एनर्जीनं अभ्यास करत आहे. मन लक्ष माझं केंद्रित होत आहे. सर्व शाळेतील कॉलेजमधील आगरकोठीले सर्व अभ्यास, सर्व शिक्षकांनी शिकवलेले विषय माझ्या डोक्यात लगेच बसत आहेत. त्यासाठी थँक्यू युनिवर्स. कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना मला कोणत्याही प्रकारचा कंटाळा येत नाही, तर मी एनर्जीनं त्याच्याकडं अभ्यास करत आहे किंवा तो अभ्यास माझा जास्तीत जास्त लक्षात राहत आहे. थँक्यू युनिवर्स. मला इतके पर्सेंटेज मार्क पडले त्यासाठी. थँक्यू युनिवर्स. मी जो अभ्यास करतोय तो माझ्या लक्षात राहतोय त्यासाठी. थँक्यू युनिवर्स. माझं मन चित्त अभ्यासात लागतंय त्यासाठी. थँक्यू युनिवर्स. स्वतः आत्मविश्वासानं मी परीक्षा देत आहे आणि मला विश्वास आहे मला एवढे टक्के मार्क पडणार आहेत यासाठी. पडले आहेत, पडणार नाही, पडले आहेत यासाठी. आत्मविश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे प्रत्येक क्रिस्टलसाठी. तर हा आत्मविश्वासाच्या अफर्मेशन तुम्ही अजून अफर्मेशन स्वतःच्या तयार करू शकता किंवा मला ज्यावेळी वेळ होईल त्यावेळी मी आणखीन एक अफर्मेशनचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेल. त्याच प्रकारे हे सगळं झाल्यावर सेलिब्रेशनचं व्हायब्रेशन हे युनिवर्समध्ये सोडा. सेलिब्रेशनचं व्हायब्रेशन म्हणजे काय, तर डोळ्यापुढं आणा या मार्क लिस्टमध्ये तुम्हाला इतके पर्सेंटेज मार्क पडले आहेत, या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळाली आहे, या क्षेत्रामध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळाली आहे, त्यावेळी तुम्ही किती खुश झाल्यात. रोज 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 एकही दिवस न चुकता सेलिब्रेशनच्या व्हायब्रेशन सुद्धा युनिवर्समध्ये सोडणं महत्त्वाचं आहे. आता या सगळ्या गोष्टीला कुणीतरी अर्धवट येऊ शकतं, म्हणू शकतं की ह्याला 5 मिनिटं घालवण्यापेक्षा अभ्यास केलेला बरा. पण अभ्यास कोण करतं तर सरस्वती मातेचा. आपण शाळेत गेलो तरी तुम्हाला सरस्वती मातेचाच फोटो दिसणार, नंतर बुद्धीची देवता गणपती बाप्पाचा फोटो दिसणार आणि त्यानंतर लक्ष्मी मातेचा फोटो येतो. त्यामुळं गणपती बाप्पा बुध ग्रह म्हणून ह्याला मी हिरवा रंग दिलेला आहे आणि सरस्वती माता ही प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अतिशय गरजेची आहे. त्यामुळं आपला अभ्यास करायचा, आपण आपलं काम करायचं. पॉझिटिव्ह अफर्मेशन दिल्यावर झोपताना आणि सकाळी उठल्यावर 2दाच द्यायचे आहेत. हा दिवसभर तुमच्या जवळ पाहिजे असं नाही, सकाळ आणि संध्याकाळ तुमच्या जवळ असावा. एवढं झोपताना हा तुम्ही उशीमध्ये डबी सकट घालून ठेवू शकता. रात्रभर ह्याच्या एनर्जीमध्ये तुम्ही राहाल. अवचेतन मनाला दिलेल्या अफर्मेशन या 99% खऱ्या ठरतात. हे तुम्ही लाख वेळा बघितलेलं आहे आणि अजून पण तेच बघितलं असेल. साधी सोपी गोष्ट तुम्हाला माझ्यावरचा अनुभव सांगते की अनिकेतला बुलेट घ्यायची होती. गेले कित्येक दिवस त्याला बुलेट घ्यायची होती. आमची पहिली पण बुलेट होती, त्याचा 90 नंबर होता. 9 नंबर हा माझा लकी नंबर आहे आणि त्याला त्याच्या पत्रिकेमध्ये आई लक्की आहे. त्यामुळं त्याला 9 नंबर खूप काम करतो. पण 90 नंबरची बुलेट काही कारणानं आम्हाला विकावी लागली. त्याच्यानंतर आता 2 वर्ष बुलेट नव्हती. पण मला स्वतःला सारखा 99-90 नंबर दिसायचा किंवा 999 दिसायचा. त्यावेळी माझ्या हे डोक्यात यायचं की या नंबरची आपली बुलेट गेली, याच नंबरची बुलेट आपल्याला परत कशी काय मिळेल. तर अक्षरशः चमत्कारासारखी 2 दिवसात 999ची 990ची बुलेट आपल्याकडं आली. काल आपल्याकडे ती बुलेट आली. म्हणजे माझ्या सुद्धा आयुष्यात हे होतं तर तुमच्या का होणार नाही. युनिवर्सशी नातं फक्त पक्क करा. पुढच्या मिनिटाला काय घडणार आहे हे तुम्हाला आधीच कळेल. तसंच सरस्वती यंत्राचं आहे. अक्षरशः तुम्हाला झोपेत दिसेल तुम्हाला किती टक्के मार्क पडणार आहेत, कुठल्या विषयावर तुम्हाला जास्त अभ्यास केला पाहिजे, हे सगळे सूचक हे तुम्हाला देतील. कारण मी रेकीच त्याच्यावर तशी करणार आहे. दुसरी गोष्ट, बाकीच्या रेकीला तुम्हाला रात्रीची जमिनीवर पाऊल नाही ठेवायचे वगैरे असतं, पण विद्यार्थ्यांच्या रेकीला हे नसतं. विद्यार्थ्यांची रेकी ही दुसऱ्याप्रमाणे असते. त्यामुळे दुसरी रेकी मी ह्याला दिली देत असते. त्यामुळं रात्रीचे नियम कोणतेही पाळायची काहीही गरज नाही. त्यामुळे माझा मेसेज नाही आला रेकी करते म्हणून, केली का नाही हे बाकी काही नको. याला ओंकारावी थालीम खास विद्यार्थ्यांच्यासाठीची जी रेकी आहे ती रेकी सिम्बॉल ह्याला मी देणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना रात्रीचे कोणतेही नियम पाळायची गरज नाही. लवकरात लवकर 10वी-12वीच्या परीक्षा आल्या आहेत. कमीत कमी 21 दिवस आधी तरी क्रिस्टल तुमच्यापाशी पोचावा आणि त्याच्या रेकी ऊर्जा
तुम्ही त्या ओऱ्यात राहाव्यात माझ्या रेखीच्या, यासाठी मी घाईनं 1 तारखेला करायचा तर आधी याला लॉन्च केला आहे की तुम्हाला त्याचा फायदा व्हावा. आता संपूर्ण हे तुम्हाला कळलं. याचप्रमाणे विद्यार्थी वर्गाने मिरर टेक्निक अतिशय सुंदर आहे विद्यार्थ्यांसाठी. मिरर टेक्निक त्याला कुठेही वेळ नाही वाया घालवायचा. आपण जेव्हा उठतो आणि कोलगेट करतो त्यावेळी जेव्हा तुम्ही आरशात बघता त्यावेळी याच अफर्मेशन तुम्ही स्वतःला देऊ शकता की तुम्ही अभ्यासात, आता मराठीत द्या तुम्ही की मी अभ्यासात खूप प्रगती, माझ्या अभ्यासात खूप प्रगती होत आहे, त्यासाठी थँक्यू युनिवर्स. मी अभ्यास मनापासून करत आहे त्यासाठी थँक्यू युनिवर्स. सर्व माझ्या लक्षात राहत आहे, थँक्यू युनिवर्स. आय एम अ ग्रेट, थँक्यू युनिवर्स. जे काही तुम्हाला बोलता येईल ते तुम्ही आरशात बघून स्वतःसाठी बोला. अभ्यासाच्या बाबतीतलं कोलगेट करताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी, तुमच्याकडं क्रिस्टल असो आगर नसो, सगळ्यांसाठी सांगते मी, विद्यार्थी लोकांना, आपल्या मोठ्यांना सुद्धा, कारण आपण उठलं की कोलगेट करतो त्यामुळे तोपर्यंत माइंड आपला शांत असतो, दुसऱ्या विचारात गुंतलेला नसतो. त्यावेळी जर आपण मिरर टेक्निक केली तर ती टेक्निक 1000% काम करते. म्हणून कोलगेट करतानाच अफर्मेशन द्यायला सुरुवात करत जा. तुम्हाला स्किनसाठी हवे आहेत, तुम्हाला अजून कशासाठी हवे आहेत तरी त्या अफर्मेशन द्यायला सुरुवात करत जा आणि नंबर बोला. तर मला असं वाटतं पिरियडमध्ये, मुलींसाठी पिरियडमध्ये क्रिस्टल वापरायचा का? तर हो, वापरायचा. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. तुमच्या फार कमेंट्स पण असतात आणि व्हॉट्सअपला पण असतात, ताई पिरियडचा 4था दिवस आहे, आम्ही हे करू का? अरे, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलं गेलेलं आहे आपल्याला की जे देवदेवतांचं हे आहे त्याला कुणालाही 4 दिवस असो, समाजाप्रमाणे आहे. आता आमच्या समाजात 5 दिवस कुणी हात लावत नाही, तर काही समाजात 4 दिवस हात लावत नाही, तर काही समाजात 6 दिवस हात लावत नाही. मग आपल्या आई वडिलांनी, आपल्या सासू सासऱ्यांनी जे आपल्याला सांगितले ते नियम पाळा. आज तुम्ही बाहेर बसत नाही, आज तुम्हाला बाकीचे नियम पाळता येत नाही, तर कमीत कमी देवाच्या बाबतीत असणारे नियम हे प्रत्येकाच्या आई वडिलांनी प्रत्येकाला शिकवले नाहीत का? तुम्ही ताईला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर मेसेज करून कसं विचारता, ताई या पोटलीला हात लावू का? ताई 4था दिवस आहे, धनकुबेर पोटली उघडून बघू का? ताई 3रा दिवस आहे, लग्न पोटली उघडून बघू का? अरे काय हे शोभतं का आपल्याला? आपण 2024 सालाकडे चाललोय आणि आपण आज हे प्रश्न विचारतोय. मोठ्या मोठ्या बायका, मी म्हणते आज बाहेर बसलेल्या छोट्या पोरींनी विचारू दे ना, आपण त्यांना उत्तरं दिली पाहिजेत, आपण आई आहे म्हणून. पण तुम्ही जर मोठ्याहून हे प्रश्न विचारत असताल तर मी तुम्हाला का उत्तरं देऊ? दुसरं एक तुमचं असतं की आमचे मेसेज बघतीस पण आम्हाला उत्तरं देत नाहीस. मला जिथं उत्तरच येत नसतं तुमच्या प्रश्नाचं, खरं सांगते मी, मला जिथं माझं डोकंच चालत नाही या प्रश्नाला काय उत्तर द्यावं तिथं मी काहीही उत्तर देत नाही. एखादी स्माईल देऊन पुढं जाते, नाही तर मी ते पण देत नाही, कारण तो वेळ वाया घालूपणा असतो. तर काय त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं हे मलाच कळत नाही. तुम्ही जर मला विचारत असाल ताई 3ऱ्या दिवशी लक्ष विवाह पोटली असू नाही धनकुबेर पोटली असू, जरा उघडून बघू का? मला गावाला जायचंय तर उघडून बघू का? अरे काय हे? सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते, तुमचा जर विश्वास असेल ना तर धनकुबेर पोटली असू दे नाही तर विवाह पोटली असू दे, ही प्लीज उघडू नका. का? तर ते पॉवरफुल रेखी ऊर्जा, पॉवरफुल सिद्ध, पॉवरफुल एनर्जीनं भरलेली आहे. तुम्ही तुमच्या हातानं स्वतःच्याच लक्ष्मीवर किंवा स्वतःच्याच लग्न ठरणाऱ्या गोष्टींवर हात फिरवू नका. एकदा त्याच्यातल्या ऊर्जा गायब झाल्या की तुम्ही आम्ही काही करू शकत नाही. म्हणून हे काम करू नका. तुमचा विश्वास असेल मागवत जा, तुमचा विश्वास नसेल मागवत जाऊ नका, पण असं काम करू नका. तर जे जे क्रिस्टल आहेत, शेवटचं सांगते मी, ह्याच्यावर कुणाच्याही प्रश्नाला मी कधीच उत्तर देणार नाही. व्हिडिओ खूप मोठा झालाय तरी सुद्धा, की कुठल्याही क्रिस्टलला, कुठल्याही वॉटर बॉटलला, क्रिस्टल या गोष्टीला पिरियडचा काही एक संबंध नाही. पण तुम्ही ज्या दैविक वस्तू घेता, पोटली असेल किंवा काय आपल्या देवाचं तर माझ्याकडे जास्त काही नाही असं, पण पोटली असेल, तर ज्या गोष्टींना नाही चालत त्या गोष्टींना नका हात लावू. 5व्या दिवशी आंघोळ करून हात लावा. एकदा शेवटचं सांगते मी सगळ्यांना की हे प्रश्न विचारू नका, माझा 3रा दिवस आहे, माझा 4था. बरं सुतक, तुम्ही म्हणता आमची मुंबईला राहती भाऊ की तिकडं आम्ही मुंबईला राहतो, गावात मेले, आम्ही सुतक पाळू का? अरे
तुम्ही त्याच घरातले आहात ना, तुम्ही भावकी तोडले का त्यांच्याशी, आणि तोडणारे तुम्ही आम्ही कोण? देवानं जर भावकी घालून दिली आहे, तुम्ही 3 दिवसाचं सुतक पाळा, तुम्ही 10 दिवसाचं सुतक पाळा, तर ते तुम्हाला पाळलंच पाहिजे. त्याच्या वाईट परिणाम आपल्यावरच होतात. सुतकाची कामं आपण करत बसतो, 3 दिवसाचं सुतक तोडलं, 4थ्या दिवशी लग्न लावलं, 4थ्या दिवशी घाणा भरला, हे कुठंच मान्य नाहीये, हे शास्त्राला मान्य नाहीये. जे सुतक आहे ते आहे, जे नाहीये ते नाहीये. जिथं 3ऱ्या पिढीचं सुतक फिटले, जिथं तुटून गेलेलं आहे, जिथं ह्याचं आत्या म्हणा मावळ अशा कोण आहेत बाहेरच्या बहिणी बिनी, त्यांचं सुतक 3 दिवसाचं असतं, ते संपलं. पण जे आहे तुम्हाला भावकीला सुतक, ते पाळा. त्याचे वाईट परिणाम तुमच्यावरच होणार आहेत, तुमच्या मुलाबाळांवरच होणार आहेत. तर आजपासून पुन्हा हा प्रश्न नकोय, ताई सुतकात आहे आम्ही हे करू का, सुतकात आहे ते करू का. तुमच्या सुतकात असताना किंवा तुमच्या पिरियडमध्ये असताना रेकीचा काही एक संबंध नाहीये. मी रेकी दिली, पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचलं, तरी सुद्धा पार्सलला वर्ण 17 जणांचे हात लागतात, तसा तुमचा लागला तरी काही फरक पडत नाही. घ्या आणि कपाटात ठेवा. जेव्हा तुम्ही स्वच्छ व्हाल त्या दिवशी तुम्ही ते पार्सल फोडत जावा. त्यामुळं हे पण कुणी सांगते, ताई आज मला 3रा दिवस रेकी चालेल का? अरे काही संबंध नाहीये या गोष्टीचा. मी काय तुमच्या अंगाला हात लावायला येते का? तिथं माझ्या ऊर्जा देते तुमच्या वस्तूला मी, त्यामुळं तुम्हाला ती चांगली हे व्हावी, तिथनं रेकी ऊर्जा तुमच्या जाऊ नयेत, म्हणून मी तो नियम सांगत असते तुम्हाला. तर छोटीशी ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण या गोष्टींमध्ये माझा वेळ जास्त वाया जातो. तर आपण एक व्यवस्थित एक शिक्षित कुटुंबातले सगळेजण आहोत, त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी स्वतःच्या मनानं तुम्ही करू शकता, की त्याला ताईचा वेळ घ्यायचा आणि वर म्हणायचं तुम्ही आमच्या प्रश्नाला उत्तरच देत नाही. दुसरी गोष्ट, माझ्यापर्यंत पोहोचायला 1 महिना 2 महिना लागू शकतात. ज्यावेळी तुमचा नंबर येतो त्यावेळी तुम्हाला मी लगेच रिप्लाय देत असते. त्यासाठी तुमचं तुम्ही हाय करून नंबरवर घेत जावा. बरं, हाय एकदा कर, हाय 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 करत जा, ठीक आहे, पण स्क्रीनशॉट एक 150 200 250 स्क्रीनशॉटच पाठवत बसणारी पण माणसं आपल्याकडे आहेत. काय होत असेल ताईच्या टॅबचं, काय होत असेल ताईच्या डोक्याचं, ह्याचा विचार करा. जर एकाच माणसाचे 250 स्क्रीनशॉटच नुसते बघत बसायचे, शेवट त्यांनी ना नाव पत्ता दिलाय ना त्यांना काय पाहिजे ते दिले, नुसते स्क्रीनशॉट 280, काय माझ्या डोक्याचं होत असेल विचार करा. तर अशा चुका करू नका. तुम्ही हाय करत जा आणि एकदाचा वरचा पत्ता काय पाहिजे हे लिहित जा. जे अनेक 200-250 व्हॉइस मेसेज करतात त्यांनी शेवटचा मेसेज कामाचा करत जा, कारण मी 250 मेसेज नाही ऐकत बसणार, मी शेवटचाच मेसेज ऐकणार. मी शेवटचा मेसेज ऐकला तर असतं ताई वर जाऊन ऐक, 3रा वाचला, 4था 5वा 10 झालं तरी वर जाऊन ऐक. अरे काय वर जाऊन ऐक, ताई किती वेळ देऊ शकते तुम्हाला, किती ऐकू शकते तुमचं. तर तुम्हाला जर ताईकडनं जास्तीत जास्त ऊर्जा हव्या असतील, जास्तीत जास्त काम करणं हवं असेल, आपल्यासाठी अशा नवीन नवीन वस्तू बनवायला हव्या असतील, तर ताईला मदत करणं हे तुमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आपला हाय करून नंबर वरती घ्या. ज्यांचं कुबेर बॉक्स 100 तयार झालेले, 100 मी कुरिअर तुम्हाला केले, अजून खूप राहिलेले आहेत मला माहित आहे. तुम्ही मेसेज करत राहा. परत कुबेर बॉक्स आले की मी व्हिडिओमध्ये सांगेल. आज सगळ्यांनी आपल्या नंबरवर घ्या, मी तुमचे कुबेर बॉक्स तुम्हाला पाठवत आहे. तर फायदा घ्या. ऑफर चालू आहेत, ऑफरचा भरघोस फायदा घ्या. परत म्हणू नका ताई आम्हाला फ्री गिफ्ट दिलं नाही, आम्हाला हे दिलं नाही, आम्हाला ते दिलं नाही. मी छान छान ऑफर ठेवते ज्याला जे. आता शुक्रमणी आणि ब्रेसलेट, शुक्रमणी जर पतीनं धारण केला तर ब्रेसलेट तुम्ही धारण करू शकता. म्हणजे शुक्र घर तुमच्या दोघांचं मजबूत झालं तर साऱ्या घराचं पालटू शकतं, घरच पालटू शकतं. अशी ऑफर आहे. शुक्रमणीला सिट्रीन ब्रेसलेट, म्हणजे मी डोक्यानं ऑफर ठेवते तुम्हाला. आता बॉटलला मार्गशीर्ष महिना आलाय म्हणून गोमती ट्री, म्हणजे माझ्या कुठल्याही याला एक हे असतं तुम्हाला की त्याला ते मिळत असतं म्हणून. तर ऑफरचा फायदा घेत जा. तर आजच्या व्हिडिओमध्ये सरस्वती यंत्र कसं वापरायचं, त्याला काय अफर्मेशन द्यायचे आहे तुम्हाला समजलं असेल, आजची ऑफर कळली असेल. आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा.